नमस्कार. आजच्या भागात आपण भगवत पूज्यपाद श्रीमद आद्य शंकराचार्य यांनी लिहिलेल्या श्री लक्ष्मी करावलंबन ह्या दिव्य स्तोत्राचा अर्थ पाहण्याचा प्रयत्न करूया. ब्रह्मेंद्र रुद्र मरुदर्क किरीटकोटी संघटितांघ्रिकमलामलकांतिकांत लक्ष्मी लसत कुश सरोरुह राजहंस लक्ष्मी नृसिंह मम देहि करावलंबम. आता याचा अर्थ जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. ब्रह्मेंद्र रुद्र. ब्रह्मेंद्र म्हणजे ब्रह्मा आणि इंद्र, रुद्र म्हणजे शिवशंकर, मरुद म्हणजे मरुद्गण, अर्क अर्क म्हणजे सूर्य, यांच्यासारखे कोटी कोटी देव हे तुला शरण येतात. आणि त्यांचे जे किरीट आहेत म्हणजे ह्या देवतांचे जे मुकुट आहेत ते तुझ्या चरणांना स्पर्श करतात. संघटितांघ्री कमला मलकांतिकांत. अंघ्री म्हणजे पावले, पदयुगुल अंघ्री म्हणतात त्याला. तर तुझ्या या पायांना देवतांची मुकुटे स्पर्श करतात. म्हणजे काय तर देवता तुझ्या चरणाशी लोळण घेतात, तुला नमस्कार करतात. अमलकांतिकांत म्हटलं. अमल म्हणजे ज्याच्यात अजिबात मळ नाही असा, स्वच्छ सुंदर निर्दोष अशी ज्याची कांती आहे, दिव्य ज्याची कांती आहे असा तू. तर तुला हे सर्वजण नमस्कार करतात. लक्ष्मी लसत्कुच सरोरुह राजहंस लक्ष्मी नृसिंह मम देहि करावलंबम. लक्ष्मी लसत्कुच सरोरुह राजहंस म्हणजे काय, लक्ष्मी मातेच्या हृदय सरोवरी जे कमलफूल उगवलेलं आहे सरोरुह, त्याच्यातील तू राजहंस आहेस भगवंता. तर अशा लक्ष्मी नृसिंहा तू माझ्या देहाला आधार दे आणि तू माझा उद्धार कर. आजच्या भागात इथेच थांबतो. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभवदाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.